विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। कर जोडोनिया वंदना करुणी इन्वी हनुमान मी माननीय अप्सरा जान स्वर्गभूषण स्वर्गाचे। गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन यास नमस्कार करून कथेला मी सुरुवात करत आहे। तर या ठिकाणी असा प्रसंग आहे, विद्युत मालिनी हे अप्सर आहे आणि ती असलेलं शापान असलेलं मगरी झाली होती बर का। पण आता संत दर्शन ह्या लाभन पद्मनाभ जोडीला तशा प्रकार संत चरण रजवत आणि लागता सजन वासनेचे बीज जळून जाय तशा प्रकारचं संतांच्या चरणाचा रज किंवा असलेलं दोरी लागल्याबरोबर त्या अप्सरेचा उद्धार झाला आणि त्या अप्सरा असलेल्या या ठिकाणी हनुमंता कृत उपकार असलेले झाले। म्हणून तिने जाता जाता हनुमंताला असलेलं हात जोडून विनंती करून असलेलं काय सांगू लागली। सूर्यप्रभमे संयुमान करुणी विचरता गगन भास्कर क्षोभनिया जान ऋषी आश्रमी विमान पाडिले। अप्सरा असलेलं उद्मत या ठिकाणी झालेले जात असताना शाप का लागला याच्याबद्दल सांगायला बरं का। ते असलेले मी असलेलं विमानामध्ये फिरत जात असताना सूर्य समान असलेलं तेज विमान होतं आणि त्याच्यामध्ये जात असताना जवळ जात असताना त्या भास्कर म्हणजे सूर्यानं असलेला शाप दिला, दग्ध झाला आणि मग काय झालं। त्याने क्षोभले मुनीश्वर क्रोधा चढले दुर्धर न विचारिसे पात्र पात्र कामाचार विचारसी। मग त्यावेळेस अप्सरेने काय केलं, ते अप्सरा विमान कुठं ज्या ठिकाणी ऋषी मुनी असलेले बसलेले होते तपश्चर्या घोर करत असताना तिथं विमान गेल्यानंतर असलेलं काय ऋषीने असलेला शाप दिला कोणाला अप्सरेला। तो असलेलं कोण पात्र अपात्र न विचारता मनामध्ये असलेलं न जाणता तो असलेले फिरत आहेस ना। मग त्यावेळेस शाप दिला ते कोणचा ऐका। महाग्रह जैसे कोणी येऊनी झोंबे दाटुनी तैसे आलीशी धावुनी आश्रम लक्षोनी पापिनी। महाग्राहे जैसे धावुनी, ग्राही म्हणजे आता या ठिकाणी जशी ग्रह असलेली जशी धावते तशा प्रकार असलेले तू धावून आलीस नाही। तू आश्रम बघून तू इथं आलेली आहेस म्हणून ऋषी मुनी असलेलं त्याला शाप देऊ लागले। कोणता शाप दिले ऐका। ग्रह ऐसे धावशी ते तू महाग्राही होशी ऐसे शापिले वेगेशी त्याने ग्रहत्वासी पावले। मग त्यावेळेस असलेलं ग्रह ऐसे धावती म्हणजे ग्रह जसे फिरतात तशा प्रकारे तू धावत आलेलीस म्हणून तू ग्राही होतीस मगर होशील असा शाप असलेलं ऋषीनं त्या विदुन मालिनीला असलेले शाप दिलेला आहे। त्या शिवोनी शरणागत म्या प्रार्थले ते महंत रविशी म्या केले उद्धत दंड दर्थार्थ मज झाला। त्यावेळेस असलेलं ती उन्मत्त झालेली अप्सरा मग काय झाली असलेलं बरं का शाप झाल्याबरोबर तिचं असलेली सगळी कानठुळीच उघडली। तिनं म्हणले आता काय करावं, तुका म्हणे संकटाला शरण जावे हनुमंताला, तसं या ठिकाणी असलेलं साधू संताला शरण जावं म्हणून तिने असलेले ऋषीचे चरण वंदन केले आणि चरण वंदन करून म्हणू लागले महाराज मला याच्यापासून असलेले उशाप द्या असे असलेले मी ऋषीला विनंती केली। साधूशी जो करी छळन अथवा करी उद्धतपण किंवा करी जो हेळन तत्काळ पतन तो पावे। मग संत पूजावे आरते देव पूजावे परते साधूची निंदा करू नये, पण साधूची निंदा जर घडलं तर त्याला नरकवास भोगावं लागतंय अशी या ठिकाणी संताला असलेले मी शरण गेले। मग काय झालं, नव्हती पुराणाची कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता जे उपक्षिती साधू संता त्या शिखस्ता रोकडी। आता साधू संताला छळण करू नये ही कुठं पुराणात असलेलं सांगितलेलं आहे, पण अप्सरा असलेला स्वतःचा अनुभव सांगू लागली। नव्हती पुराणाची कथा, मी स्वतःचा अनुभव असलेलं तुम्हाला सांगत आहे म्हणजे
म्हणून या ठिकाणी असलेला हा मला प्रकार घडला, साधू संतांचे छळण झालं आणि त्याच्यामुळे हा शाप मला घडला. अप्सरा हनुमंतरायाला बोलू लागलेली आहे, ऐशाईनुता ऋषी जन तेही होऊनी प्रसन्न, माझा दिले वरदान तुझे उदाहरण हनुमंत. मग त्यावेळेस असलेलं छळण झाल्यानंतर मी साधू संतांना शरण गेले आणि शरण गेल्यानंतर त्या ऋषी मुनींना असलेलं संत कृपाळू कनवाळू असतात म्हणून त्यांनी असलेलं मला उशाप दिला. काय दिला? तू राहुनी जळवासी धरशी कपीच्या पायाशी, स्पर्श होता सज्जनाशी त्याने उद्धरशी सत्संगे. मग आता मला असलेलं मुक्तता करा अशी विनंती केल्यानंतर असलेलं काय झालं, ज्या वेळेस हनुमंतराय असलेलं कुठं जे औषधी नेण्याला येतील तिथं सरोवराच्या ठिकाणी तू मगरमस होतील आणि तू असलेलं हनुमंतरायाच्या चरणाला असलेलं स्पर्श केल्याबरोबर तुझा उद्धार होईल असं ऋषीनं मला असलेलं उशाप दिलेला आहे. सत्संगास्ता उपाय संसार तरती ते देही, इतर शाप पुढे काही मुक्त होई जे सत्संगे. मग अनेक असलेलं बरं का सत्संग असलेलं या ठिकाणी महान आहे. संताचा महिमा तो बहुदुर्गम. तशा प्रकारचं ही संताच्या संगतीमध्ये अनेक असलेले बरं का तरल्या गेले आणि तरतील तरले तरती हा भरोसा नामधारकाचा ठसा. तशा प्रकारचं या ठिकाणी असलेलं संताच्या ह्याने असलेला अनेक हा भवरोग तरून जातोय. मग ही शाप किती आहे म्हणले, असं संतामुळे तुझा उद्धार होईल असं ऋषी बोलू लागले. ते पासून मी येथा वर्षायुतायुत, ते पासून मी येथा वर्षायुतायुत, होते मी तुझी वाट पाहता झाले निरुक्त तुझ्यानी. हनुमंतरायाला विनंती करून हात जोडून असलेल्या हनुमंतरायाला मागलं कथन अप्सरा सांगू लागले, हनुमंता ज्या वेळेस असलेलं मला ऋषीने उशाप दिला, शाप घडला आणि उशाप दिला आणि तवापासून असलेलं मी कुठं या तळ्यामध्ये असलेलं फिरत होते म्हणले आणि तुझी वाट बघत होते. अशा प्रकारचे असलेला हा संत दर्शनी लाभ आज पद्मनाभ जोडीला अशा प्रकारचे अप्सरा असलेलं कोणाला हनुमंतरायाला कथन सांगू लागलेली आहे. जन्म मरणावस्था मज नाही गा सर्वथा, म्हणून कळी काळ होऊन लाता स्वरूपता पावले. माता संताच्या संगतीने असलेले या ठिकाणी जो उद्धार होतो किंवा देवाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यानं असलेला हा भवरोग म्हणजे पुन्हा येणे जाणे किती वेळा जन्मा होयावे आणि किती वेळा अजितो तशा प्रकार असलेल्या या ठिकाणी ही जन्म मरणाची व्यथा असलेलं कठीण आहे. म्हणून या भवरोगातून जन्म मरणातून मी मुक्त झाले असं अप्सरा हनुमंतरायाला बोलू लागलेली आहे. आपुले निज सुख पाहि निरोपावे सद्गुरु पाहि, ते मिलादले सर्व हे झाले उतराई भव सर्व. म्हणून या ठिकाणी असलेलं बर का अनंत जन्मीचे विसरले दुःख तसं संताचं असलेलं या ठिकाणी हनुमंता तुझ्या दर्शनानं माझा उद्धार झाला. एकाच जन्माचं नाही अनंत जन्माचं या ठिकाणी असलेलं माझा उद्धार झाला, मी सुख पावले असं असलेले विनंती कोण अप्सरा हनुमंतरायाला करू लागलेली आहे. सद्गुरूची स्थिती ऐशी सोहे अनुभवणे ज्या सुखाशी, त्याचे पावे शिष्याशी जुडा नदिकाशी न करुणी. सद्गुरूची असलेली स्थिती कशी असतील बर का, आपण अशी ठाऊक आहे ते इतराशी द्यावे. म्हणून या ठिकाणी जे आपला अनुभव आहे ते असलेले शिष्याला देऊन शिष्याला परिपूर्ण करणं ही सद्गुरूचं कर्तव्य आहे असं अप्सरा बोलू लागली. पित्याचे समस्तावित्त पुत्र स्वामित्वे अंगीकारित, तैसे सद्गुरु सुख समजता शिष्याक्रमित भावार्थ. मग तसं पित्याचे अर्जित म्हणजे असलेलं धन संपदा जी असलेले काय असते ते मुलाला प्राप्त होते, तसं सद्गुरूचे ज्ञान ज्याचं असलेला आशीर्वाद ही शिष्याला प्राप्त होते. तसं ही अप्सरा असलेल्या या ठिकाणी बोलू लागली. अजात पक्षाची जाती पाहि नेहने माऊली वाचुनी काही, मुख बसून सर्व हे ग्रासाव घाई जलित. मग असं ही सद्गुरु माऊली असलेली माझी कृपावंत आहे आणि त्या सद्गुरु असलेलं
जे आपणाला असलेल्या या ठिकाणी गोड लागल ती असलेलं अन्न त्या ठिकाणी शिष्याला देते. आझाद पक्षाचे पिल्ले हा मग ते हा, आझाद पिल्ले पक्षाची जात माई पाहिजे. वैश्वास धरून वर वाचून बघते हा. तशी ही विनंती चालल्या काही वाटलं मला, नाही नाही संपलंय काही वाटलं मला. मला कुठं पळवायचं तेवढी. हा. देही तैसेची प्रेमे तेनी विसरून आपुले खाणी सगळा घास आबळा देणी बाळका कारणे अवंग चुका. हा, घार उडे आकाशी त्याचे चित्त पिलापाशी. म्हणजे जसं या ठिकाणी एखादी घार आहे आणि ती असलेले आजाद पिले म्हणजे त्याला पंख नाहीत काही नाही, अशा पिलाचे असलेले कोण बघते माईची वाट बघत बसलेली असते आणि ती माय चारा आणून असलेलं मुलाच्या मुखामध्ये घालते त्याची तृप्ती करते. तसा सद्गुरू असलेलं आपल्या शिष्याला करतो असं सांगू लागले. तुझी माझा ईश्वरू तुझी माझा सद्गुरू मज दिना उद्धार केला साचार तू एक. म्हणून अप्सरा कुणाला हनुमंतरायाला म्हणू लागली की बाबा थोडी लाईट गेली असली तर थोड्या वेळाने येईल, जसं जमल तसं सांग असं या ठिकाणी म्हणू लागली. की म्हणले आता ही असलेले तूच माझा गुरु तूच माझा सद्गुरु बहीण बंधू चुलता सर्व माझं अशा प्रकारची विनंती अप्सरा या ठिकाणी करू लागलेली आहे. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचुनी तत्वता आन नाही सोडिता सत्य वार्ता हे माझे. सद्गुरु वाचून सापडे ना सोय. तशा प्रकार असलेलं संसारामध्ये असलेलं बर का सगळं सद्गुरु ही सगळ्याला तरुण येणार आहे. सद्गुरु असलेलं तरच असलेलं जीवाचा उद्धार होतो. असा तू सर्व काही असलेलं माझं सर्वस्व तू आहेस, सद्गुरु आहेस, गुरु आहेस अशा प्रकारची विनंती आणि अप्सरा करू लागलेली आहे. तू ऐकले एके उद्धरली ब्रह्मांडे आणि के तेथे माझे सारे रंके कोणी लेखे लेखोनी. असला तू मला सद्गुरु लाभलेला आहेस. तू एकल्याने असलेले अनंत ब्रह्मांड असलेलं उद्धारिले बर का आणि माझा उद्धार न व्हायला काय झालं म्हणजे अशा प्रकारचं तुझ्या वचनानं तुझ्या दर्शनानं आज मला लाभ झाला असं या ठिकाणी माझा उद्धार झाला असं विनंती करू लागली. भवसागरी तारक जगी तू एकला एक तू वाचून अनेक नदीचे देख त्रिजगती. म्हणू लागली आता हा भवसागर म्हणजे ही संसार आहे बरं का. आता या समुद्रातून असलेलं या जन्म मरणातून काढणारा फक्त एकच तू आहेस म्हणजे आणि तुझं वाचून मला या त्रिभुवनात दुसरा कोणी दिसत नाही अशी विनंती कोण अप्सरा करू लागलेली आहे. एका जनार्दनाचे रंके अंध पंगू दीन मुके देखुनी एका एके सत्वर देख आलिंगी. मग तसं असलेलं या ठिकाणी असलेलं हे सद्गुरु माऊली सद्गुरु हे असलेलं सगळ्या जीवाला तारून येणार आहे. माझी सद्गुरु माऊली एका जनार्दनी. जनार्दन हा जगताचा गुरु आहे, जगताचा देव आहे आणि जगताचा पालन करताय आणि ती माझी सद्गुरु माझी आज ओळलेली असं म्हणू लागले. नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगती. नाम एक आश्रम एक स्थिती एक गती एक जगी जनार्दन एक. देव परमात्मा असलेला तो सगळं जगताचा सद्गुरु आहे असं या ठिकाणी असलेले गावा महाराज म्हणू लागले. एका जनार्दनी शरण करून अप्सरा स्थावना सांगो पाहे पुढील चिन्ह सावधान परिसावे. म्हणून असं या ठिकाणी असलेलं नाथराज किंवा गावबा महाराज म्हणू लागले की मी सद्गुरूला असलेलं माझ्या माऊलीला शरण जाऊन असलेलं इथपर्यंत कथा लिहिलो. हे असलेलं हनुमंतरायाचे आणि मगरीच्या अप्सरेचे दर्शन झालं, अप्सरेचा उद्धार झाला, इथपर्यंत कथा झाली असं या ठिकाणी नाथराय बोलू लागले. सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीन दयाळू चातक घन अनाथाशी देखता जाना घेती दाऊनी उचलोनी. सज्जनाचा धर्म कसा आहे बर का, आपणा सारखे करते तात्काळ तसं सज्जनाचा धर्म आहे. जे अनाथ दीन दुबळे पाहुणी येते घेते जाऊनी आणि घेऊन असलेले या ठिकाणी उचलून घेते आणि त्याचा उद्धार करते असं सज्जनाचा या ठिकाणी धर्म आहे असं बोलू लागले. गोड लागे निज मानसी ते वाचुनी सो गोत्रासी
ने दोन्ही स्त्री पुत्राशी अनर्थाशी अर्पित. मग आता असं या ठिकाणी सज्जनाचा धर्म काय, म्हणजे आपणाला जे असलेलं गोड लागल, आपणाला जे असलेला आनंद वाटेल त्याच्यामध्ये जे असं आपल्याला जे असं माहीत आहे ते इतराशी द्यावे, अशा प्रकारचं असलेलं गोड घास माझे असलेले या ठिकाणी माझी माऊली असलेलं, माझ्या सद्गुरु माऊलीच असलेली कृपा आहे आणि त्यांनी माझ्या मुखामध्ये घातले असं सांगू लागले. या परी मी अनाथ भवदरेंद्र होता पीडित. एका जनार्दनी येथा केला सनात त्रिजगती. मग मी कसं आहे बरं का, अनाथ आहे, मूढमती आहे, मला काही कळत नाही, पण मी कुणीकडे गेलो तर मला जाऊ देत नाही. माझी सद्गुरु माऊली कृपावंत आहे आणि त्यांनी असलेलं माझ्या मुखामध्ये गोड घास घातला असं असलेलं गाबा महाराज बोलू लागले. झाले अप्सरा उद्धरण पुढे काळले मीचे मर्दन. एका जनार्दनी शरण गोड निरूपण उरले असे. मग आता या ठिकाणी झाले अप्सरेचे उद्धरण, इथं अप्सरेचा उद्धार आहे आणि उद्धार झाला ह्या वेळीमध्ये बरं का. शेवट नातरायाचा असलेले गावबा महाराज म्हणतात इथपर्यंत कथा आलेली आहे. मी सद्गुरु माऊलीला शरण जाऊन ही कथा लिहिलो, पण पुढच्या अध्यायामध्ये असलेलं काळनेमीचा उद्धार होणार आहे असे असलेले या ठिकाणी बोलू लागले. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे का कार्तिकाय अप्सरा उद्धरण नामा 45 अध्याय. पुंडलिक वरदारी विठ्ठल.